नमस्कार, मी चंद्रकांत वारगडे। प्रथमतः आपल्या सर्वांना विजयादशमीच्या आणि गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं उद्या विजयादशमीचा सण साजरा करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय हे आपट्याचं झाड आहे आणि याला उद्याच्या दिवसाला खूप असं महत्त्व असतं। याचं पान आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला भेट देतो आणि आपण एकमेकाला भेटतो, सोनं म्हणून याचा उद्या वापर असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपट्याची झाडाची उद्याच्या दिवसामध्ये उषतोड होती। माझी सर्वांना विनंती आहे, आपण एक तर ह्या झाडं खूप दुर्मिळ झाली आहेत, झाडाची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या झाडं पार मुळासकट तोडली जातात, त्याच्या फांद्या तोडल्या जातात, पूर्ण झाड भुंड केलं जातं। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आपण खऱ्या अर्थानं उद्याचा सण साजरा करत असताना जास्तीत जास्त आपट्याची झाडं लावा, ती झाडं जागवा आणि खऱ्या अर्थानं त्याची संख्या वाढल्यानंतर त्याच्या 4-2 फांद्या आपण जरी काढल्या तरी आपला तो सण साजरा होईल। आणि उद्याच्या दिवसाला आपण सण साजरा करत असताना आपट्याच्या झाडाची पानं आपण वापरावी, जेणेकरून आपल्या झाडाला नुकसान होणार नाही, आपट्याची फांदी तुटली जाणार नाही, आपट्याचं झाड तुटलं जाणार याची काळजी घ्यावी। आणि सर्वांनी उद्या दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी आपण आपट्याचं झाड लावावं। बकुरी देवराई वंदय प्रकल्पमध्ये आपण उद्याच्या दिवसाला आपट्याची झाडं लावून दसरा दरवर्षी साजरा करतो। उद्याही आम्ही आपट्याची झाड लावून दसरा साजरा करून आहोत। आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी आपट्याच्या झाडाच्या नावाखाली कंचनचं झाड त्या ठिकाणी त्याचा पाला आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या झाडाचं नुकसान होतं। त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी उद्या आपट्याचं झाड लावून विजयादशमीचा सण साजरा करावा। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।